नमस्कार मंडळी, मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी स्वेटर वगैरे घातले आणि आज इल्ले देवळात. तर देवळात कसला काम होतं, आता तुमका जत्रोत्सवाचे दिवस चालू होत तर तुमका सगळ्यांका माहिती असा. तर आमच्या वाडीकडे होता जरा मंडप घालूचा काम. तर मंडप घालूच्या कामासाठी आमच्या वाडीतले सगळे पार आणि आम्ही सगळे इलेला. तर काका वगैरे पण होते. तर मंडप बांधूक चालू केल्याने तर बघता बघता पावनादेवीच्या मंदिराचं मंडप वगैरे घालून झालो. तर म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारे तयारी चालू आहे. तर मंडप घालूचा एक काम झाल्यानंतर दुसरा काम घेतला होता. दुसरा काम होता बॅनर लावचा. तर काका वगैरे सगळे होते. तर बॅनर वगैरे लावित होते. तर बघू शकता अशा प्रकारे सगळी तयारी आणि धामधूम काम करू केला. पण थंडी तर एकदम जोरदार पडलेली. सगळ्यांच्या अंगात स्वेटर आणि कानटोपे बघू शकतात. आणि देऊळ आमचा उंचवट्यावर असल्यामुळे अजूनच थंडी लागतात. तर ह्या वातावरण असा देवळाच्या आजूबाजूक होता. तर लगेच तकडे शेकोटी पेटूक घेतल्याने शेकोटी पेटूक घेतल्याबरोबर पोरांनी सगळेच गोंधळ केल्याने लगेच सगळे आजूबाजूक रोवले, कारण थंडी तर जोरदार पडलेली. तर आग वगैरे विझवला आणि आम्ही चाललो आता काम संपून घरात.